विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ शेगाव बंद, वंचित बहुजन आघाडीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव शहर बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध भागात कार्यकर्त्यांनी फेरी काढत व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने शहरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण बंद शांततापूर्ण वातावरणात पडल्याचे विशेष ठरले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. बैग पैनल का बैक पैनल दिल्ली जंतर मंतरवर 21 ते 22 दिवसापासून तिथे आंदोलन सुरू आहे. तिथे त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात येत आहे. त्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीम लीडर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदचा एक ऐलान केलेला आहे. त्या ऐलानला आम्ही शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण शेगाव शहर आज बंद केलेला आहे. आज आम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा पाठिंबा व त्याच्यानंतर आपले शरद पवार गट राष्ट्रवादी, आमचे हे मागणे आहे की ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांवर त्यांना गंभीर त्यांना मारण्यात आला, त्या गंभीर प्रकारे तिथे गंभीर झालेले आहे आणि त्या पेपर फुटी विरुद्ध ज्या त्यांनी त्या लढा पुकारलेला आहे त्यांना त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीचा देशामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण चालले होते, प्रत्येक वेळी नीटचा पेपर फुटत आहे. केंद्र शासन हे पेपर फुटीला रोखण्यापासून 100% असमर्थ ठरलेलं आहे. ज्यांनी या विरोधात आंदोलन उचलले त्या विद्यार्थ्यांना नाग मारहाण करण्यात आली. काल एका तरुण भगिनीचा त्याच्यामध्ये जीव पण गेला. तरी या निर्लज्ज भाजप सरकारला लाज शरम वाटत नाही की आताही त्यांना राजीनामा घ्यावा असं वाटत नाहीये. नेमकं पाणी कुठं मुरत आहे याचा जाब आज पूर्ण देशात आंदोलन चालू आहे. पूर्ण आज महाराष्ट्र बंद आहे. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला साथ आहे. प्रश्न आहे की राजीनामा का बरं नाही घेत आहे, काय आहे त्याच्यामध्ये असं की बा राजीनामा द्यायला हरकत काय? काँग्रेसच्या राजवटीत पण नाही. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक वेळ राजीनामा दिल्याने तुमचं नैतिक पतन होणार नाही, उलट तुमचं अधिकार वाढेल असं आमचं मत आहे. आम्हाला राजीनामा पाहिजे. याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आम्ही वेळ पडल्यास, ही आमची मागणी आहे आणि ठोस आम्ही आमच्या मागणीवर कायम आहे.